हॅलो सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल, तर मी आज किचन काउंटरटॉपच्या वरचा भाग म्हणजे जी स्टाईल असते वरची आणि काउंटरटॉपच्या खाली जेव्हा मी जो सामान ठेवला आहे डबे वगैरे, तिथं मला सगळं साफ करून घ्यायचं होतं. तसं तर मी मंथली साफ करूनच घेते, पण यावेळी जरा आळसपणा झाला माझा, म्हणजे खूप थकल्यासारखं पण जाणवत होतं खूप दिवसापासून, म्हणून ते राहिलंच होतं. म्हटलं चला आज काढूनच घेते सगळं. तर सगळ्यात आधी तर माझं नेहमीप्रमाणे कपडे सकाळची धुवून झाली होती, पण टाकायची बाकी होती, ती आधी टाकून घेतली. त्यानंतर मग भांडी घासून घेतली आणि आज किचन ओटा काही साफ नाही केला, फक्त भांडीच घासून ठेवली आहे, कारण मला लगेचच किचन क्लिनिंगच्या कामाला लागायचं होतं. तर सध्या तरी एवढी गरमी वाढली, खूप जास्त गरम होतं आहे. ज्या रूममध्ये गेलं त्या रूममध्ये आपल्याला फॅनची गरज लागते. तर तसंच मी सगळ्यात आधी तर फॅन लावला आणि लगेचच लागली माझ्या कामाला. सगळ्यात आधी सगळं काढून ठेवते म्हटलं, कारण मला ते घासायचं पण होतं, खूप दिवस झाले होते. जे हे मी रॅक मागवले होते ते तसेच ठेवले होते धुवून. तर आता सध्या तेल पण एवढं तेलकट झालं आहे, तर म्हटलं जरा त्यांना मी घासून ठेवते, म्हणजे सगळंच क्लीन होईल. आणि किचन ओट्यावरती जो काही आपण सामान ठेवतो ना, जसे की रॅ किंवा बरण्या असतात किंवा तेलाची बॉटल्स वगैरे आपण साईडलाच ठेवतो. माझ्या तर अगदी गॅसच्या अगदी जवळ सगळं ठेवलं आहे मी, कारण माझा किचन ओटा फार लहान आहे. किचन तर तसं आहे मीडियमच आहे, अगदी मोठा पण आहे ना अगदी छोटा पण नाही, कारण मुंबईच्या घरातले किचन रूम्स एवढेच आहेत. पण माझं किचन ओटा त्याच्यापेक्षाही अजून जास्त लहान वाटतो मला, कारण जागाच नाही आहे. मी तेवढ्याच किचन ओट्यावरती सगळं ॲडजस्ट केलं आहे, म्हणूनच हे रॅक्स वगैरे मागवलीत की मला अजून एक्स्ट्रा काहीतरी त्यावरती ठेवता येईल असं. तर आणि ते गॅसचं अगदी जवळ असतं म्हणून आपण फोडणी देतो, तर म्हणजे सगळं त्याच्यावरती उडतंच. तर ते थोड्या दिवसांनी आपल्याला साफ करावंच लागतं, म्हणजे अगदी आपण आता व्यवस्थित क्लीन करून ठेवलं ना तरी थोड्या दिवसानंतर ते खराब होतंच. म्हणून मग 15 दिवसांनी किंवा महिन्याने आपल्याला ते सगळं साफ करून घ्यावंच लागतं, तेव्हाच किचन रूम पण अगदी क्लीन दिसतो. नाहीतर मग ते सगळं तेलकट आणि आपल्यालाही नको वाटतं की अशा जागेवरती परत ते स्वयंपाक करायचा. तसंच माझं यावेळेस झालं होतं, कारण मी दरवेळेस सगळं क्लीन करूनच ठेवते थोड्या दिवसांनी, पण यावेळेस खूप जास्त दिवस झाले होते. तर म्हटलं चला आज काढूनच घेते, सगळं मस्त आज क्लीन करून घेते. कारण कुठल्याही कामाला आपण लागतो ना, तर करायच्या आधी वाटतं आपल्याला की नको, वेळ जाईल, पण जर एकदाची सुरुवात केली ना तर काही नाही वाटत. सुरुवात झाली तर मग दिवसभर आपल्याला तेच काम करायला दिलं ना तरी आपण अगदी मग्न होतो त्याच्यात. आणि अशा काही कामांमध्ये कोण आपल्याला डिस्टर्ब करायला नसेल ना, तर मग आपण सगळं लक्ष ते कामातच असतं. म्हणजे आपण असं वाटतं की आपण दिवसभर हेच काम करत राहावं, म्हणजे आपलं सगळं घर क्लीन करून टाकावं असं वाटतं आपल्याला त्यावेळेस. तसं तर आज माझं छोटं बाळ झोपलं होतं आणि मोठं बाळ पण घरीच होतं, म्हणजे अवनी पण आज घरीच होती, तिला पण सुट्टीच होती. पण ती काही तेवढं मला डिस्टर्ब करायला येत नाही. येते अधूनमधून काहीतरी विचारायला, हे काय करते ते काय करते, पण जाते ती परत, कारण तिला टी व्ही बघायची होती. टी व्ही बघत होती, ड्रॉइंग करत होती. आणि आयु जागा असल्यानंतर मग तो देतो त्रास, पण त्याला झोपवल्यानंतरच मी अशी काही कामं काढायला घेते, कारण मग तो मध्ये आला तर तो हे काढतो ते काढतो, हे करूच देत नाही मला काहीच काम. म्हणून तो झोपला ना मग मी सगळी कामं करून घेते. इथे माझं जे काही घासायचं किंवा धुवायचं पुसायचं वगैरे होतं ना, ते सगळं काम झालं माझं. मिक्सर पण खूप दिवस झाले होते पुसले नाही होते, तेही मस्त पुसून घेतलं, सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यांना डायरेक्ट गॅलरीतच ठेवलं आहे. म्हटलं थोडं ऊन पण लागेल आणि पाणी वगैरे पण नाही राहणार त्यात थोडंसं, कारण मिक्सरला मी बऱ्यापैकी पाणी टाकूनच धुवून घेतलं आहे आज. आणि त्यानंतर पुसलं आहे, क्लीन झालं आहे, कोरडं पण झालं आहे. ते पण म्हटलं चला थोडंसं हवेत ठेवून ये. मग सगळं मी जे काही धुवून ठेवलं होतं ना ते सगळं गॅलरीत ठेवून आली आहे. आणि त्यानंतर लागली ही विंडो पुसायला. विंडोला ही एवढी डाग लागली होती, तर सगळ्यात आधी तर मी विंडोला आधी घासून घेते. घासून झाल्यानंतर ओल्या फडक्याने पुसते आणि त्यानंतर कोरड्या फडक्याने पुसते. म्हणजे मला विंडो पुसायलाही खूप जास्त वेळ लागतो, कारण मला पूर्ण क्लीन करायचं असतं. मला असं वाटतं की थोडी नको घाण राहायला, म्हणून मग मी सगळीच प्रोसेस पूर्ण करते. आणि माझी विंडोचं असं आहे की म्हणजे मी पुढच्या साईडने ते सगळं घासून पुसून सगळं करू शकते, पण मला त्या साईडला खूप त्रास होतो पुसायला, कारण दुसऱ्या साईडला मला बसायला किंवा पाय ठेवायलाही जागा नसते. मला सगळं या साईडनेच त्या साईडचं पण पुसायचं असतं. जसं हॉलमध्ये किंवा माझं बेडरूमची गॅलरी आहेत ना, तर दोघी साईडने मी मस्त आरामात पुसून वगैरे धुवून सगळं करू शकते. पण किचनच्या विंडोला जरा अवघड जातं, कारण ते सगळं मला दोघी साईडचं एका साईडनेच पुसायचं असतं. पुसायला तर त्रास होत होता, मात्र हवा पण एवढी छान येत होती ना त्या साईडने, मी थोडा वेळ तर हवा खातच बसली होती तिथं आणि त्यानंतर पुसायला सुरुवात केली होती. कारण माझ्या किचनच्या विंडोच्या साईडने खूप छान हवा येते आणि ज्या साईडनं माझा दरवाजा आहे घराची एंट्री ना, त्या साईडने खूप मस्त हवा येते. म्हणजे असं लिटरली संध्याकाळी 3-4 नंतर
तर मला दरवाजा लावावा लागतो, एवढी छान हवा येते. मस्त घरात हवा खेळत असते. तर इथं मस्त मी हवा पण खात होती आणि विंडोही पुसत होती, म्हणजे माझी कामं पण होत होती आणि मला जरा थोडा आरामही भेटत होता. तर चला मग इथं मस्त पण पुसत असताना जर माझं लक्ष खाली गेलं ना, तर तेवढी मला भीती पण वाटत होती. कारण अगदी खाली बघितलं ना तर खूप म्हणजे अगदी वेगळंच वाटतं. वरती असतं म्हणून काही वाटत नाही, पण जेव्हा वरून खाली बघतो ना तेव्हा खूप भीतीदायक वाटतं. पण मी काही खाली न बघता सगळं पुसून घेत होती. त्यानंतर मी ज्या काही किचन ओट्याच्या वरती भिंतीला लावल्या त्या स्टाईल सगळ्या पुसून घेतल्या होत्या. आणि जेवढा वेळ मला 3 ते 4 तास जेवढं हे सगळं काम करायला लागलं होतं ना, तेवढं त्यातलाच 1 ते दीड तास माझा सगळं विंडो पुसायलाच गेला होता. कारण त्यालाच मला खूप वेळ लागला होता. तर आधी सगळं घास 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 आणि त्यानंतर मग पुसलं ओल्या फडक्याने, त्यानंतर कोरड्या फडक्याने, म्हणजे त्यालाच मला खूप वेळ लागला. आणि पूर्ण घरातले आपण सगळे रूम आपण अगदी कधीही आवरायला काढू शकतो, कारण ते अगदी वरती धूळ लागलेली असते, तेवढी आपल्याला फक्त फडक्याने वगैरे पुसायची असते. पण किचन रूम असा असतो की त्याला खूप जास्त वेळ लागतो आपल्याला, म्हणजे पूर्ण 1 दिवस, कधी कधी 2 दिवस, 3 दिवस सगळं जर किचन रूम आपल्याला काढायचं असेल, तर घासून अगदी पुसून वगैरे ठेवायचं असेल तर एवढा वेळ जातो ना किचन रूममध्ये, म्हणून तो नको वाटतो. पण काय करणार, आपल्या थोड्या थोड्या दिवसांनी तरी आपल्याला पुसावं घासावं लागणारच, कारण किचन रूमच हा सगळ्यात जास्त घाण पण होतो. आणि हे काम करत असताना मी आता जस्ट गाणी पण लावली मोबाईलला, कारण म्हटलं काम करत असताना बोर नको व्हायला, म्हणून मस्त गाणे ऐकत ऐकत काम करूया. आणि मध्ये मध्येच तर मस्त आमच्या खानदेशी गाणी पण लागत होती, तर ते गाणे ऐकून ऐकून असं वाटत होतं की डान्सच करून घ्यावा. पण म्हटलं डान्स करायला लागली तर कामं मागे राहतील आणि उशीर होईल, संध्याकाळचा स्वयंपाक असतो, खूप काही कामं असतात आपलीवाली, ती टायमावरती होणार नाही. मग म्हटलं फक्त गाणी ऐकायची आणि आपली कामं करायची. तर मग मस्त गाणी ऐकत होती आणि माझं कामही चालू होतं. मध्ये मध्ये व्हिडिओला मी स्पीड पण बराच दिला आहे, कारण मला हे सगळं क्लिनिंग तुम्हाला दाखवायचं पण होतं आणि व्हिडिओ जास्त मोठा पण नको व्हायला आणि तुम्हाला बोर पण नको व्हायला म्हटलं, म्हणून मध्येच मी बराचसा स्पीड दिला आहे. आणि असं स्पीडने काम करणाऱ्याला आमच्या गावाकडे म्हणतात मायव पोरले कितला काम ना चपाटाशे, म्हणजे असं आमच्याकडे म्हणतात. ते तर काही नाही, मी म्हणजे अगदी जोक करते, कारण आजकाल सगळ्याच जणांना म्हणजे ॲक्च्युली सगळ्यांनाच मोबाईलचे फीचर्स वगैरे माहीत झाले आहेत, म्हणून मग स्पीड किंवा स्लो हे सगळ्यांना माहिती आहे. पण मी फक्त असं म्हणते, कारण आमच्या गावाकडे असं म्हणतात की जास्त काम एकदम स्पीडने काम करणारी बाई असते ना, तिला म्हणतात की तिला कामाचा किती चपाटा आहे, किती पटापट काम करून घेते असं. आणि काही लेडीजला तर खरोखरच सवय असते एकदम स्पीडने कामं करायची, म्हणजे पटापट सगळी कामं करून घेते, अगदी टायमावरती सगळी कामं होतात. काही ज्या स्लो असतात त्यांच्या अगदी हळूहळू हळूहळू कामं चालतात. माझं तर असं म्हणजे मध्येच आहे, अगदी स्पीडने पण नाही करत आणि स्लो पण नाही, करते टायमावरती करते, जसा वेळ भेटतो तसंच. म्हणजे अगदी कमी वेळ असेल तर मग पटापट पटापट करून घेते, वेळ असेल तर मग हळूहळू करते, जसं वेळ भेटेल तसं कामं करून घेते. बघा, जसं मला मगाशी सांगत होते ना की मला नाचावंसं वाटतं आहे, तर मध्येच गाणं चालू होते ना, तर मी मस्त थोडं नाचून घेतलं, कारण माझं अर्ध्याचं वरती काम झालं होतं. म्हटलं थोडं नाचून घ्यावं आणि मग परत दुसरे कामाला लागावं, म्हणजे कारण मला खालचं किचन ओट्याचं खालचं पण सगळं साफ करायचं होतं, ते काढायचे होते डब्बे. त्याच्या आधी थोडंसं मस्त मज्जा करून घेतली आणि त्यानंतर परत लागले कामाला. आणि माझं किचन नॉन मॉड्युलर असल्यामुळे मला हे सगळं असं ॲडजस्ट करावं लागतं, म्हणजे असं सगळं डब्बे एकावरती एक एकावरती एक असं सगळं ठेवावं लागतं, कारण फर्निश केलेले रूम असे असतात की आपण सगळं मस्त मध्ये ठेवू शकतो आणि ते दिसतही नाही. इथं असं असतं की असं सगळं दिसतं म्हणून आपल्याला सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं, एकावरती एक एकावरती एक असं करून मी सगळंच तिथं ॲडजस्ट केलेलं होतं. बाकीचे डब्बे जे होते ते वरती पडदे होती माझ्या किचन रूमला, एक पडदे आहे त्याच्यावरती मी सगळे ठेवले आहेत. तर बाकीचे जे काही उरलेले होते ते डबे, आणि सगळे एवढे मोठे डबे माझी लग्नाची चालली आहेत, कारण त्यातली बरीचशी डबे तशी लागत नाही, जेव्हा अगदी गरज पडली जास्त सामान आणलं असेल तेव्हाच लागतात. पण तरी ते ऐन वेळेस कामाला पण येतात, म्हणून मग ते राहू दिले आहेत मी, आणि ते सगळे डबे मी इथंच ठेवलेत खाली, बाकीचे खाली तर बाकीचे वरती. आणि हे ओट्याचं खालचं सगळे डबे वगैरे काढून झाल्यानंतर सगळं पुसून घेतलं तिथं, कारण म्हटलं तिथे थोडी घाण झालेलीच असते. मग पुसून घेतलं, क्लीन करून घेतलं, आणि कळलं की माझं बाळ पण उठलंय, झोप झाली त्याचीवाली. आणि तेही इकडे येत होते आता दोघीच्या दोघी, कारण अवनी एकटी होती तोपर्यंत टी व्ही बघत होती, पण तो आल्यानंतर तिलाही मस्ती लागते. म्हणजे दोघांचं जसं असतं की दोघं असले ना तर एकमेकांना, तर तेव्हाच त्यांची मस्ती खूप जास्त होती, म्हणजे एकमेकांना मारणं किंवा मग एकमेकांजवळ खेळणं, दोघांचं असंच चालतं. त्यांना म्हटलं आता जा तुम्ही, तुमचं खेळून झालं असेल. तर ते म्हणत होते खाली की आमचं छोटंसं घर झालं आहे आता, असं काहीतरी त्यांचं खेळत होते. त्यांना म्हटलं आता जा बाबा, मला थोडा वेळ द्या, म्हणजे माझं थोडंच राहिलं आहे आता आवरायचं, तर एवढं सगळं आवरून घेते पटापट.
आणि हे जे काही मी डबे वगैरे होते ना सगळे मी पुसूनच ठेवत होती, कारण ते सगळी मी जेव्हा सामान आणते किंवा नवीन सामान भरायचं असतो ना त्याला आधी घासून घेते, त्यानंतरच मग त्यात भरते मी. कारण म्हणून सगळेच डबे क्लीन होती, फक्त त्यांना पुसूनच ठेवायची होती. तसं मी डबे असू दे किंवा मग छोट्या बरण्या असू दे त्याही मी आधी घासून घेते, पुसून घेते, त्यानंतरच त्यात दुसरं सामान भरते. कारण मग ते कसं ऐन वेळेस सगळं निघत नाही एकसोबत. सगळं घासून ठेवलेलं असतं ना तर फक्त पुसून ठेवलं तरी चालतं. त्यानंतर माझं हे जे काही मी गॅलरीत ठेवलं होतं सुकवायला वगैरे ते सगळं क्लीन झालं होतं, मस्त सुकून झालं आहे, कोरडं झालं आहे. आता म्हटलं सगळं लावून देते किचन ओट्यावरती, जसं होतं तसं. आधीच थोडा बदल केला फक्त, आणि त्यानंतर जसं होतं आधीचं तसंच ठेवलं आहे. आणि ह्या तेलाच्या बॉटल्स मी ऑनलाईन मागवल्या होत्या, त्यात काही तेल नव्हतं भरलं अजून, कारण त्या तशाच ठेवल्या होत्या. म्हटलं आता सगळं क्लीन केलं आहे तर त्यातही तेल भरून बघते आणि यूज पण करून बघते, त्या कशा मला सोप्या वाटत आहेत वापरायला. कारण त्या काचेच्या आहेत आणि मुलांनी वगैरे हात लावलं तर पडायची वगैरे भीती वाटते, म्हणून थोडे दिवस वापरून बघते. ते तशाच राहिल्या व्यवस्थित, तर वापरायलाही सोप्या असतील तर मग मी त्या वापरेल, नाही तर मग ठेवेल परत तशाच, कारण माझी तेलाची बरणी आहे तशीच वापरायला. पण मी म्हटलं वापरून बघते, यात सोपं वाटतं आहे का तेल टाकायला वगैरे, किंवा मग कमी जास्त कसं पडतं आहे त्यावर ते अवलंबून असेल. जोपर्यंत आयू झोपला होता तोपर्यंत अगदी शांततेत सगळी कामं माझी होत होती. पण तो उठला आहे तेव्हापासून कितीतरी वेळा माझ्या जवळ येऊन गेला, हे मम्मा हे काय, मम्मा ते काय विचारत होता सारखंच. आणि गडबड त्याची चालूच होती मध्ये. तर तो म्हणत होता की मम्मा मला मँगो मिल्कशेक प्यायचं आहे. अवनी पण आज घरीच होती तर म्हटलं चला दोघांना ते करून पण देते, म्हणजे दोघीजण आज सुट्टी तर जरा निवांत पितील पण. तर हे सगळं आवरून झाल्यानंतर त्यांना ते बनवून दिलं होतं मी. दोघांनी पिलं पण मस्त, आवडलंही त्यांना. आणि माझं हे सगळं क्लीन झालं म्हणून मलाही अगदी मनाला इतकी शांतता लागली ना, असं वाटतं की सगळं क्लीन झालं म्हणजे इतकं मस्त वाटत होतं किचन रूममध्ये. जेवढं हे सगळं क्लीन करून झाल्यानंतर फ्रेश दिसते ना तेवढंच आपल्यालाही फ्रेश वाटते. तिथं उभं राहायलाही छान वाटतं आणि क्लीन झाल्यानंतर अगदी खूप छान वाटतं. बघा माझं इतकं मस्त क्लीन झालं होतं ना, म्हटलं चला आज काढलं काम आणि झालं पण माझंवालं. तसं थोडं काढतच राहायला पाहिजे आपण, कारण मी काढतच होती पण यावेळेस थोडं लेट झालं होतं म्हणून. नाहीतर मला पण एवढं जास्त एकसोबत लोड नाही पडत, म्हणून थोडं म्हणून तर मी हे डबे वगैरे सगळे एक साथ घासत नाही, तर थोडेच काढत राहते, म्हणजे कामालाही जास्त त्रास होत नाही. आणि सगळं क्लीन झाल्यानंतर मला पाण्याची आठवण आली, तर मग मी त्यानंतर पाणी प्यायला घेतलं होतं आणि मस्त चहा पण ठेवते म्हटलं संध्याकाळचा. चला तर आता मग मस्त मी माझा चहा एन्जॉय करते आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.